फॉर एक्झाम्पल जर आपण धारावी पाहिली तर धारावीमध्ये हजारो लाखो लोक राहतात, त्यांचे सॅनिटेशनचे भयंकर प्रॉब्लेम असतात. सरकारला विशेष करून कॉर्पोरेशनला सॉलिड वेस्ट मॅन्युअली काढून डिस्पोज करावं लागतं. इट इज अ टीडियस प्रोसेस, व्हेरी बॅड फॉर द एन्व्हायरमेंट, आणि फार गोंधळ होतो जेव्हा ते कार्य चालतं तेव्हा, महिन्यातनं 2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं, आणि लाखो रुपये खर्च होतात. तर आता अशा टेक्नॉलॉजीसुद्धा आहेत जे आता आपण इम्पोर्ट करतो आहे भारतासाठी, जिथे तुम्ही त्या इक्विपमेंटला जर लावलं तर सॉलिड वेस्टेजला तुम्हाला ट्रीट करायची गरजच लागणार नाही, त्याचं सोल्युशन त्या जागेवरच त्यांना मिळू शकतं. तर अशा टाईपच्या सोल्युशन्सना आणण्याचं आपण काम करतो आहे. प्लस त्या फॅसिलिटीला वापरण्यासाठी जे पाणी लागतं त्याला आपण त्या ठिकाणी कसं रिसायकल करू शकतो त्याचीसुद्धा यंत्रणा बसवतो आहे. तर इट इज वॉटर अँड ऑल रिलेटेड टू वॉटर. तर आम्ही त्याच्यामध्ये आता सॅनिटेशनसुद्धा आणलेलं आहे, कारण हेल्थच्या दृष्टिकोनातनं विशेष करून मागच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला सगळ्यांना पूर्ण जगात समजलेलं आहे की हेल्थ हा किती महत्त्वाचा विषय आहे. आपण जर महाराष्ट्र राज्य बघितलं तर महाराष्ट्र राज्य कितीतरी देशांपेक्षा मोठा राज्य आहे. जगामध्ये फक्त 10 देश आहे ज्यांची आबादी महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्ती आहे. साधारणतः 183 कंट्रीज आर स्मॉलर दॅन महाराष्ट्र. म्हणजे हे एक राष्ट्र नाही आहे, तर आपण याला एक नेशन म्हणू शकतो. 13-14 कोटीचं राज्य म्हणजे ते नेशनपेक्षा मोठंच झालं, कुठच्याही नेशनपेक्षा ते मोठंच झालं. तर गरजा ज्या आहेत पाण्याच्या, फूड ग्रेन स्टोरेजच्या आणि सॅनिटेशनच्या, त्याच्या व्यतिरिक्त सिवेज वॉटर ट्रीटमेंट्स आहे, या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन SDG 6 निर्माण करायचा प्रयत्न करतो.